काय घडलंय? काय बिघडलंय? सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काय घडलं आणि काय बिघडलं पहा सातारा न्यूजच्या सखोल विश्लेषणात. मंडळी नमस्कार. सातारा न्यूजच्या सखोल विश्लेषण या भागामध्ये मी मंगेश कुंभार आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मंडळी कालच्या विश्लेषणामध्ये आपण सातारा नगरपालिकेमध्ये नक्की काय घडलं आणि काय बिघडलं याचा आढावा घेतला होता. आज आपण जाणार आहोत फलटण नगरपालिकेकडे. फलटण नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये नक्की काय घडलंय आणि काय बिघडलंय याचा आपण आढावा थोडक्यामध्ये घेणार आहोत. कारण का फलटण नगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थ बघितलं तर रामराजेंची 35 वर्षांची सत्ता होती, मात्र या सत्तेला सोरुंग लागला आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि राष्ट्रवादी युतीची सत्ता जी आहे ते या फलटण नगरपालिकेवर खऱ्या अर्थानं काल स्थापन झाली होती. मात्र याच निवडणुकी दरम्यान नक्की काय घडलं होतं जेणेकरून रामराजांना या ठिकाणी मोठा पराभवाचा सामना आपल्याला या ठिकाणी करावा लागला याचा आढावा आपण खरं तर या माध्यमातून घेणार आहोत. मंडळी खरं जर बघितलं आपण तर रामराजेंची गेल्या अनेक वर्षांपासून फलटणच्या या नगरपालिकेवर एक हाती सत्ता होती, परंतु या निवडणुकीमध्ये दस्तूरखुद्द रामराजेंचे सुपुत्र चिरंजीव असलेले अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून उभं करण्यात आलं, मात्र तरी देखील त्यांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. रामराजेंच्या गटाचा पराभव रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि राष्ट्रवादी युतीची सत्ता हा या फलटण नगरपालिकेतील राजकारणातील खरं तर टर्निंग पॉइंट आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागणार आहे. एकेकाळी आपण बघितलं तर रामराजे हे साताराचे पालकमंत्री होते. साताऱ्याची एक हाती नेतृत्व त्यांनी देखील सांभाळलं होतं. त्याचबरोबर विधान परिषदेतील माजी सभापती म्हणून देखील रामराजेंनी अनेक वर्ष कामकाज पाहिले. मात्र या मातब्बर नेत्याचं पानिपत करत नगरपालिकेवर सत्ता काबीज करणं रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी तितकं सोपं नव्हतं, परंतु त्यांनी हे करून दाखवलं. मात्र या ठिकाणी हे सर्व घडत असताना रामराजेंच्या काही चुका देखील तितक्याच महत्वपूर्ण आपल्याला या निकालामध्ये या निवडणुकीच्या प्रचारवेळी आपल्याला बघायला मिळाल्या. त्यामुळे हे खरं तर सत्ता बदल झाला आणि या ठिकाणी रामराजेंचं पानिपत झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. मंडळी खरं तर या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आणि ही सभा जी आहे ते खरं तर या फलटणच्या निकालाला, फलटणच्या नगरपालिकेतील सत्ता स्थानाला कलाटणी देणारी ही सभा ठरली. मंडळी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक आवाहन केलं होतं की येत्या 20 तारखेला म्हणजे 20 डिसेंबरला तुम्ही सर्व फलटणकरांनी आमच्याकडे लक्ष द्या, पुढील 5 वर्ष मी स्वतः तुमच्याकडे लक्ष देईन. हा विश्वास जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी फलटणच्या जनतेला दिला होता. 20 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, पुढचे 5 वर्ष तुमची काळजी घेण्याची हमी मी घेतो. तोच विश्वास खरं तर फलटणच्या या जनतेने, मतदारांनी सार्थ ठरवला आणि या ठिकाणी आपल्याला हा खरं तर मोठा विजय जो आहे तो रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा आपल्याला बघायला मिळाला. एकेकाळी फलटण नगरपालिकेतील विरोधी पक्ष नेता म्हणून खमकी भूमिका बजावणारे शमशेरसिंह नाईक निंबाळकर आता या फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून खरं तर विराजमान झालेले आहेत. मात्र त्यांच्यासाठी देखील तितकेच ही महत्वपूर्ण 5 वर्ष पुढे ठरणार आहेत, कारण का रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रचलेलं मायक्रो प्लॅनिंग हे या निवडणुकीमध्ये यशस्वी झाल्याचं आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतंय. त्याचबरोबर फलटणचे राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील आणि तालुका अध्यक्ष असलेले शिवरूपराजे खर्डेकर यांनी देखील खऱ्या अर्थानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई जी आहे ती लढाई खरं तर निष्ठेची आणि प्रतिष्ठेची बनवली आणि त्यामध्ये खरं तर यश आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. कारण का एक आमदार असून देखील प्रत्येक फलटण शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये कोपरा सभा घेत मतदारांना एक विश्वास देण्याचं काम देखील सचिन पाटील यांनी तितक्या जोराने केलं आणि त्यामुळे खरं तर त्यांची भूमिका देखील या ठिकाणी तितकीच आपल्याला खरं तर महत्वाची म्हणावी लागणार आहे. मात्र 35 वर्षांची सत्ता असताना देखील आपली ही सत्ता किंवा या विजय का रामराजे साकारले नाहीत यामागची खरं तर काही 5 कारणे आहेत. खरं तर 27 जागा या नगरपालिकेमध्ये होत्या. या 27 जागांपैकी भाजप आणि राष्ट्रवादीला 18 जागा मिळाल्या, तर रामराजे गटाला म्हणजे शिवसेनेला जे आहे ते 9 जागांवर या ठिकाणी समाधान मानावं लागलं आहे. मात्र या सर्व निवडणुकीमध्ये काही कारणं देखील तितकंच महत्वपूर्ण ठरली आहेत. त्यामधील पहिलं कारण जे आहे ते गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून रामराजे जे आहेत ते सत्तेपासून दूर राहिलेच आपल्याला बघायला मिळालं.
खरं तर लोकसभेवेळी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना विरोध करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला, राष्ट्रवादीच्या खासदाराला निवडून आणण्यामध्ये रामराजेंनी मोठा वाटा उचलला होता. परंतु विधानसभेवेळी खरं तर अजित पवारांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली असताना देखील दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी खरं तर शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला आणि तिथून विधानसभेची ही राष्ट्रवादीची तिकीट घेतली, उमेदवारी घेतली. मात्र या ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि गेल्या काही दिवसांपासून सत्तेत नसल्यामुळे खरं तर विकास कामांना खूप बसला होता फलटण तालुक्यातील. आणि हा एक मोठं कारण आपल्याला रामराजेंच्या या पराभवामागचं आपल्याला खरं तर म्हणावं लागणार आहे. कारण का आणि या पराभवानंतर खरं तर रामराजेंचे जे विश्वासू सहकार्य होते, विश्वासू कार्यकर्ते होते, त्यांना गळती लागली. अनेक जण रामराजेंना सोडून गेले, अनेक जण भाजपमध्ये दाखल झाले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाऊन मिळाले. त्यामुळे खऱ्या अर्थानं रामराजे कुठेतरी बॅकफुटवर गेल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळालं. म्हणजे हे सगळं घडत असताना केवळ विकास कामांपासून दूर राहिल्यामुळे लोकांमध्ये रामराजेंविषयी नाराजी पसरली होती आणि ती नाराजी जी आहे ती आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला खरं तर लोकांनी आपल्या मताच्या रूपातून बोलून दाखवून दिली रामराजेंना की आम्ही नाराज आहोत. परंतु यामागचं दुसरं देखील कारण तितकंच महत्वाचं म्हणावं लागेल की रामराजेंची राजकारणामधील कोणतीही ठोस भूमिका या निमित्ताने समोर न आल्यामुळे देखील रामराजेंना मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. म्हणजे लोकसभेवेळी मागच्या पावलावर राहून रामराजेंनी विकोडोकोड विरोध केला रणजितसिंह नाईक निंबाळकरांना. मात्र ज्यावेळेस वेळ होती विधानसभेची त्यावेळेस विधानसभेच्या ह्याच्यामध्ये रामराजे स्वतः अजित पवार यांच्या गटामध्ये राहिले. मात्र आपले बंधू असतील, आपले उमेदवार असतील दीपक चव्हाण यांना मात्र शरद पवार यांच्या गटामध्ये खरं तर त्यांनी पाठवलं, कारण तिथून विजय मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र दोन दगडांवर पाय ठेवणं कुठेतरी रामराजेंना या ठिकाणी नडलं आणि विधानसभेमध्ये देखील रामराजेंचा या ठिकाणी पराभव झाला. परंतु हाच पराभव या ठिकाणी खरं तर कारणीभूत ठरला गेला, कारण का या पराभवानंतर अनेक विश्वासू सहकारी सोडून गेल्यामुळे रामराजे गट कुठेतरी एकटा पडला होता. रामराजे स्वतः एकटे पडले होते आणि त्यामुळे या ठिकाणी खरं तर मोठा पराभव या ठिकाणी म्हणावा लागेल. कारण सत्ता नसल्यामुळे प्रशासनाची जे सहकार्य होतं ते रामराजेंना मिळत नव्हतं. प्रशासनाचं सहकार्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळत होतं. त्यामुळे रामराजेंच्या कार्यकर्त्यांची कुठेतरी कुचंबना होत गेली आणि याचाच फायदा खरं तर विरोधकांनी उठवला आणि रामराजेंच्या या निवडणुकीमध्ये पाणीपत झालेच आपल्याला बघायला मिळालं. खरं तर या निवडणुकीच्या माध्यमातून रामराजेंकडे जर आपण बघितलं तर विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याचं आपल्याला एक लक्षात आलं असेल. कारण का विरोधी पक्षांवर टीका करताना फक्त मागील काही प्रकरणांना धरून मागील एक प्रकरण घडलं होतं डॉक्टर महिलेचं आत्महत्या प्रकरण. याच आत्महत्या प्रकरणाचं राजकीय भांडवल करत रामराजेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांवर टीका करताना कोणतीही राजकीय भूमिका स्पष्ट न घेणे, विकासाचा कोणता मुद्दा न मांडणे हे देखील रामराजेंना तितकं नडल्याचं आपल्याला बघायला मिळालं. दुसरा की सततचे पक्ष बदलणे आणि ऐनवेळी आपले चिरंजीवांना उमेदवारी देत त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घडवून आणणे हे देखील रामराजेंना कुठेतरी थोडंसं या निवडणुकीचं पराभवाचं कारणीभूत मानलं जात आहे. कारण का ऐनवेळी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणे मात्र सततचा पक्ष बदलणे यामुळे देखील लोकांची नाराजी खरं तर वाढत गेली. दुसरीकडे अनिकेत राजेंवर अनेक विविध राजकीय आरोप होत असताना जे रामराजेंची दुय्यम फळी होती प्रचाराची त्यांनी कुठेतरी विकासाचा मुद्दा न लोकांपर्यंत पोहोचवला. अनिकेत राजेंवरचे होणारे आरोप खोडून न काढले याच्यामुळे देखील खरं तर ही पराभव झाला. आमच्याकडे बी लय दादा आहेत, आमच्याकडे काय दादा नाही, पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये नाही पडत म्हणून आम्ही पण 4 जण आलो. 4 जण कशा करता असतात? आम्ही 4 है अनिकेत जी, हम 4 है, हम 4 खंदे, तुम्हारे हाथ में मटका है. या मागची कारण म्हणावी लागणार आहेत. मंडळी खरं तर या पराभवाच्या निमित्तानं रामराजेंचं जे पानिपत झाले, रामराजेंची जी अस्तित्वाची ही लढाई होती ती लढाई मात्र या ठिकाणी थांबल्याचं आपल्याला बघायला मिळालं. कारण मागे जे प्रकरण घडलं त्या प्रकरणानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर विविध आरोप झाले. मात्र हे आरोप खोडून काढत रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी या सर्व घटनेमागं माझ्या विरुद्ध षडयंत्र असण्यामागं रामराजे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला होता. हा आरोप देखील रामराजे तितकंच खोडून काढण्यामध्ये अपयशी ठरल्याचं आपल्याला बघायला मिळालं.
तुम्ही या फक्त पहिली चाचणी मी करणार आहे, पण सुया तुम्हाला पण टोचणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता अनुपशांनी सांगितल्याप्रमाणे दरवाजाचे दोर कापलेले, अब पीछे हटेंगे तो मरेंगे. आता राजकारणामध्ये तुम्ही ज्या षडयंत्रापर्यंत गेला, त्या षडयंत्रामध्ये तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. मी आज दिलेलं आव्हान तुमच्या दम असेल तर स्वीकारा, आणि नाहीतर नाईक निंबाळकर नाही हे खरं एकदाच सांगून टाका. रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी ऑन स्क्रीन काही पुरावे दाखवले, मात्र या पुराव्यांचं खंडन करण्यासाठी रामराजेंनी आपली भूमिका जी आहे ते योग्य वेळी वेगळं स्पष्ट न केल्यामुळे देखील रामराजेंना खरं तर या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्याचं आपल्याला बघायला मिळालं. खरं तर या पराभवामधून काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच रामराजेंना मिळेल, कारण का या पराभव नक्की का झाला यामागचं काहीतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज जी आहे ती आता रामराजेंना आहे. मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे फलटणच्या नगरपालिकेची सत्ता जरी आली असली तरी सध्या त्यांच्या पुढे फलटणकरांच्या विकासाचा, फलटणकरांच्या अपेक्षांचा डोंगर मात्र उभा राहणार आहे. कारण का राजकारणामध्ये सत्ता येते, सत्ता जाते, मात्र ती सत्ता टिकवून ठेवण्याचं आव्हान जे असतं ते खरं आव्हान असतं, आणि त्या आव्हानाला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे कसे खरे उतरत आहेत हे येत्या 5 वर्षांमध्ये बघणं खरे तर गरजेचं ठरणार आहे. हा होता फलटणच्या राजकारणामध्ये नक्की काय घडलं आणि काय बिघडलं याचं खरं तर सखोल विश्लेषण, सखोल आढावा आपण घेतला होता. सातारा जिल्ह्यातील इतर बाकीच्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांमध्ये नक्की काय घडले बिघडले याचा आढावा आपण पुढील भागामध्ये नक्कीच घेणार आहोत. तत्पूर्वी या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.